तर उपराष्ट्रपतीच्या पदाची निवडणूक आहे. सत्ताधारी पक्षाला जाहीर केलं जी व्यवस्था महाराष्ट्रात राज्य आणि विरोधी पक्षासोबत अनेक सहकारी एकत्र बसून स्वतंत्र होते. त्याच्यामध्ये राहुल गांधी होते, त्याच्यामध्ये मी होतो आणि अन्य पक्ष जे आहेत ऑफिसचे ते सगळे त्या ठिकाणी होते. आणि आम्ही सगळ्यांनी मिळून 2-3 नावाची चर्चा केली आणि एका नावावर एक पक्षाचा केली ते शिवसेनेची एकेकाळी सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट याच्यामध्ये जज होते. त्याचा फॉर्म आम्ही भरले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मला कॉन्टॅक्ट केलं आणि मला सुचवलं की हे जे उमेदवार आहेत अशा सत्ताधारी पक्षाला आपल्याकडे दिले त्या उमेदवारांना तुम्ही लोकांनी मदत करावी का, तर ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत आणि महाराष्ट्राचे राज्यपाल असल्यावर महाराष्ट्राच्या मतदारांनी आपल्या राज्यपालाला मतदान करावं ही विनंती त्यांनी मला केली. आणि नंतर त्याला मला उद्धव ठाकरे नाही केली. त्यांनी सांगितलं शक्य नाही. नंतर मला कोणते विचारलं काय शक्य नाही, तर शक्य नाही सरळ आहे ते आमच्या विचाराचे नाही. पण त्याहीपेक्षा ते झारखंडला राज्यपाल होते. झारखंडला राज्यपाल असताना झारखंड हे राज्य आदिवासींचं राज्य आहे. आदिवासींची संख्या सर्वपेक्षा जास्त आहे. तिथं मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे काही वर्ष आहेत. त्यांचं एक केस झाली. त्या केसच्या संबंधी किंवा अन्य कामांसाठी सोरेन मुख्यमंत्री हे राजभवनमध्ये राज्यपालाला भेटायला गेले आणि तिथं ते भेटायला गेल्याच्या नंतर ह्या ज्या एजन्सी असतात CBI पाचारण केलं कुणी केलं माहिती नाही, पण ते सगळे आले. ते विचारला गेल्याच्या नंतर ह्या ज्या एजन्सी असतात CBI ED त्यांना त्या ठिकाणी पाचारण केलं इकडे गेलं कुणी केलं माहिती नाही, पण ते सगळे आले आणि राजभवनला राज्यपालांच्या समोर मुख्यमंत्र्यांना अटक केली. असं ऐतिहासिक उदाहरण कधी यापूर्वी घडलं. मुख्यमंत्री सांगत होते की राजभवनात मला अटक करू नका, मी बाहेर येतो, रस्त्यावर अटक करा, माझ्या ऑफिसमध्ये येतो तिथं अटक करा, माझ्या घरी येतो तिथं अटक करा, पण राजभवन करू नका. पण असे जे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत आणि उमेदवार आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये राज्यपालांच्या राजभवनामध्ये मुख्यमंत्र्यांना अटक केली गेली. याचा अर्थ सत्तेचा वापर कसा केला जातो याचं हे धडधडीत उदाहरण आहे. आणि म्हणजे अशांच्याकडं अशांच्यासाठी मताची अपेक्षा करणं
आम्हाला योग्य वाटत नाही. आम्हाला माहिती आहे मतांची संख्या माहिती आहे. मतं एकंदर जी आहेत राज्यसभा आणि लोकसभेची ती आमची कमी आहेत. त्यामुळे त्याच्या निर्णयाची चिंता आम्हाला नाही. पण तत्व म्हणून सुद्धा उद्धव साहेबांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांची जी विनंती होती ती स्वीकारणं शक्य नाही आणि त्याची कार्यवाहीसुद्धा मी आपल्याला सांगितलेली आहे. ठीक आहे. आपसे मुख्यमंत्री साहब ने कॉन्ट्रैक्ट किया. आज भी उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस में कहा कि महाराष्ट्र के राज्यपाल हैं सी.पी. राधाकृष्णन और उनको वोट करना चाहिए एनसीपी शरद पवार को. आपको फोन किया था और उन्होंने कहा कि आपसे रिक्वेस्ट की. ये तो मैंने कहा शुरू है ना कि भाई मुझे देवेंद्र फडणवीस का टेलीफोन आया था और उन्होंने रिक्वेस्ट की कि जो उनका कैंडिडेट है वो यहाँ के राज्यपाल है और महाराष्ट्र का राज्यपाल होने के बाद हम सब लोगों को उन्हें मदद करनी चाहिए. वो करे कि जिसका स्वीकार करना हमें पॉसिबल नहीं था. मला संजय राऊतांनी सांगितलं आमच्या चर्चा झाली नाही म्हणून निर्णय घेतला. हे आमच्याच आमचा त्यांचा निर्णय एकच आहे. पवार साहेब, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये मतदान जे आहे ते गोपनीय गुप्तता आहे. तर अशा वेळेस एनडीएकडे आवश्यक संख्याबळ आहे. तरी तुम्हाला असं वाटतं का की गुप्त मतदान असल्यामुळे तुमच्या उमेदवारांचे विजयाचे किती नाही असं आहे की मतांची संख्या जर बघितली राज्यसभा लोकसभा तर ती आमच्यापेक्षा त्यांची जास्त आहे. त्यामुळे बाकीचे उद्योग आम्ही काही करत बसणार नाही. आम्ही त्या चौकशीच्या बाहेर जाणार नाही. आमची जी मतं आहेत ही आमची ठरलेली मतं जी आम्ही दिल्लीला द्यायचा निर्णय घेतला त्यांना पडतील. दुसरीकडचं काय होईल हे त्यांचं त्यांनी बघावं. याला जोडून एक असा प्रश्न आहे की दोन्ही उमेदवार हे दक्षिणेतले आहेत. अशा वेळेस जे रेड्डी जे इंडिया अलायन्सचे उमेदवार आहेत त्यांचा तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन्ही राज्यांशी जवळचा संबंध आहे. असं पाहता इंडिया अलायन्समध्ये जे खासदार आहेत किंवा जे बाहेरचे खासदार आहेत अशा सगळ्यांना एकत्रित काही आवाहन केलं जाणार आहे का इंडिया अलायन्सकडून? अजून काही काय मी याच्यावर चर्चा केली नाही. निवडणुकीला थोडा वेळ आहे. उद्या गेल्यानंतर पुन्हा त्याचा विचार करू. पण आम्हाला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की आमची स्ट्रेंथ किती आहे हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळं त्याच्यापेक्षा काही वेगळा निकाल या ठिकाणी लागेल अशा समजुतीचा निर्णय नाही. आमच्या सगळ्याच जे पराभूत उमेदवार होते त्यांना आज बोलवण्यात आलेलं होतं. त्यांनी त्यांच्या मतदारसंघातल्या या सगळ्या समस्या सांगितल्या. राहुल गांधी यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं. आता या मोर्चामध्ये तुम्ही सुद्धा उतरत आहात. कशा पद्धतीनं येत्या काळामध्ये तुम्ही या सगळ्या मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरणार आहात किंवा निवडणूक आयोगाला धारेवर? आम्ही सरकारचा विचार करत नाही. आम्ही निवडणूक आयोगाचा विचार करतो. आणि म्हणून आपण बघितलं असेल गेल्या आठवड्यामध्ये 300 खासदार रस्त्यावर उतरले आणि आम्ही सगळ्यांनी मोर्चा काढला इलेक्शन कमिशनवर. तिथं आम्हाला अटक केली गेली. त्यांना जे काही आमचं म्हणणं होतं ते आम्ही त्या ठिकाणी आधी कळवलेलं होतं. आज बिहारमध्ये राहुल गांधींचा दौरा चालू आहे. जे फीडबॅक आम्हाला मिळते की प्रचंड प्रतिसाद आहे. आणि आर्थिकदृष्ट्या अडचणीचं राज्य आहे हे आपण नेहमी ऐकतो. पण माझं ऑब्झर्वेशन अनेक वर्षाचं आहे की आर्थिकदृष्ट्या अडचणीचं असेल तिथे काही प्रश्न असतील पण राजकीयदृष्ट्या बिहार हे राज्य अत्यंत जागृत असते. तुम्ही बघितलं असेल सल्फाजानीचा सत्याग्रह गांधींनी तिथून केला. जयप्रकाश नारायणांनी
इमर्जन्सी यांच्या काळामध्ये पहिलं सत्ताकरण सर्वेचं बिहारमध्ये केलं. त्या राज्यामध्ये कस्तुरी ठाकूर किंवा असे अनेक नेते होते की जन्मच त्यांच्या पाठीशी होतं. आणि आज मतांच्या प्रश्नाबद्दल जो इश्यू निर्माण झालेला आहे आणि इलेक्शन कमिशन त्याच्यामध्ये स्वच्छ भूमिका घेत नाही, त्याच्याबद्दलचा विचार ठिकठिकाणी मांडायचं ठरवलं आहे आणि त्याची सुरुवात बिहारपासून झालेली आहे. त्याचा प्रतिसाद बघता हा कार्यक्रम सर्व देशामध्ये हा घेतला जाईल. प्रश्न एकच आहे की निवडणूक आयोग ही स्वतंत्र इन्स्टिट्यूशन आहे. तिची एक त्याचं जे कलेक्टर आहे ते कॉन्शियसली जतन करण्याची जबाबदारी त्यांच्या असताना ती झाली नाही अशी तक्रार लोकांची आहे. बिहार के मुद्दे जिस तरीके से एसआईआर के मुद्दे पर विपक्ष लामबंद है, लेकिन दूसरी तरफ सरकार कह रही है कि पार्टी हमारी ही सरकार बनेगी और हम वहाँ पर काम कर रहे हैं. आज भी प्रधानमंत्री बिहार जाकर आए. ठीक है, वो तो कह सकते हैं कि हमारी सरकार बनेगी, ये इन्होंने कहने में नहीं क्या बात है, वो तो कहेंगे. इलेक्शन कमिशनला हे पुरावे जे आहेत राहुल गांधींच्या वेळेस सुद्धा इलेक्शन कमिशन प्रेस कॉन्फरन्स घेतला. आता तुम्ही हे अधिकृतपणे पुरावे देणार आहात का इलेक्शन कमिशनने, कारण ते पुरावे मागतायत. असे झाले आणखी सखोल अभ्यास करतो तिथं आम्हाला 2-3 आठवडे अजून लागतील. त्यानंतर इलेक्शन कमिशनला होईल. आमची काही फारशी अपेक्षा नाही, कारण इलेक्शन कमिशनला राहुल गांधी यांनी सगळे इश्यू मांडल्यानंतर जी प्रतिक्रिया त्यांनी दिली ती प्रतिक्रिया बघितल्याच्यानंतर त्यांच्याकडून इथं काही वेगळं सहानुभूती किंवा योग्य निर्णय होईल असं दिसत नाही. ते जे पुन्हा पुन्हा सांगतात सॉफ्टवेअर द्या, कशासाठी. राहुल गांधींनी स्वच्छ सांगितलं की पार्लमेंटच्या सभासद म्हणून ही शपथ घेतलेली आहे, आणखी याची काही वेगळी आवश्यकता नाही. प्रेझेंटेशनमध्ये अनेक घर क्रमांक जो आहे तो 0 दाखवण्यात आला. घर क्रमांक 0 दाखवण्यात आला. त्याच्यावर निवडणूक आयोगाने सांगितलं होतं की ज्यांना घरं नाही आहेत त्यांची घर क्रमांक 0 आहे. त्याचबरोबर विधानसभेच्या निवडणुकीनंतर बीडमध्ये असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते बीडमधून, जिथे पोलिंग बूथवरती काही वोटर्सना येऊ पण देत नव्हते. हा, ही तक्रार होती, आम्ही ती आता इथं घेतली नाही. आणि घर क्रमांकाचं असं आहे की आमच्याकडं आणि विशेषतः राहुल गांधींनी जी माहिती दिली त्याच्यामध्ये अनेक घरं होती की तिथे क्रमांक नव्हता. पण त्याच्यापेक्षा झोपडपट्टीमध्ये घर आहे, एक व्यक्ती त्या ठिकाणी असते आणि तिथे 140 लोकांनी मतदान त्या घराच्या नावावर केलेले आहे की तिथे एक व्यक्ती राहते. त्यामुळे या सगळ्याच्या खरंच आम्ही जाणार आहोत. एक याला जोडूनच एक माहिती सांगतो. माझ्याकडे एक मतदारसंघ आहे, त्यामध्ये 0 हाऊस नंबर आहे, डॅश हाऊस नंबर आहे, शेकडो नावं शेकडो घरं आहेत. त्याच्यात उद्गारवाचक चिन्ह आहे, डॉट आहे, ब्लँक हाऊस नंबर आहेत. असे 30-40 हजार घरं आहेत. आणि त्यामुळं एका घरात 188 नावं, 200 नावं. आता 0 आहे ना, 0 हे एक झालं, 00 ही वेगळी कॅटेगरी झाली, 000 ही तिसरीच कॅटेगरी आहे. म्हणजे कारण ते कॉम्प्युटरमध्ये काहीतरी यू नीड टू फीड समथिंग म्हणून डॉट, कॉमा पण आहे. असे उद्योग भरपूर आहेत. आणि आमचे अशोक पवार जे आहेत त्यांनी कलेक्टरना सांगितलेलं निवडणुकीच्या आधी 10 दिवस की माझ्या मतदारसंघात बरीच नावं नोंदवायला चालू आहे आणि ती बोगस आहेत. तर तत्कालीन कलेक्टरने त्यांना सांगितलं की आता आम्ही काही करू शकत नाही, याला ऑब्जेक्शन घ्यायला तर टाइम पण नाही. म्हणजे कंटिन्युअस मतदार यादीमध्ये माणसांची नावं घुसडण्याची यंत्रणा निवडणूक आयोगानेच केलेली आहे. आता प्रश्न एवढाच आहे, आता 188 मतदान आहे,
किंवा 164 मतं एका घरात आहेत. आता प्रश्न पुढे असा होईल की 164 मला माझं आव्हान आहे की आपल्या घरात किती नावं लागलेत हे बघा, नाही तर ती माणसं उद्या तुमच्या घराचा क्लेम करायला लागतील की हे आमचं घर आहे म्हणून. जरा ह्याच्यात अधिकची माहिती देतो. हे सगळं सांगितलं जाते ना, हे आत्ता नाही सांगत आहे आम्ही. हे 18 ऑक्टोबर 2024ला आम्ही निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलं होतं आणि पत्रकार परिषद घेतली होती की तुमचे सर्व्हर मॅनेज केले जात आहेत. जे काँग्रेस किंवा MBA शिवसेनेचे जे मतदार आहेत ते 10,000 हजार मतदार बाहेर फेकले जात आहेत, त्यांच्या जागी नवीन मतदार आणले जात आहेत. हे पत्र आम्ही इलेक्शन कमिशनला 18 ऑक्टोबर 2024लाच दिलंय की मतदार याद्यांमध्ये घोळ करण्याचा कार्यक्रम सुरू आहे आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये 10 ते 15 हजार मतदारांमध्ये हे केलं जातंय, जेणेकरून आपल्या उमेदवारांना निवडून आणण्याचं काम सत्ताधारी पक्ष करतोय. ही तक्रार निवडणुकीच्या नंतरची नाही आहे, ही तक्रार निवडणुकीच्या आधीच आम्ही केलेली आहे. पृथ्वीराज चौहान के परिवार के 15-20 एक्स्ट्रा या डबल नाम के वोटर्स आइडेंटिफाई किए हैं, जिस पर सीएम ने कहा कि अब विपक्ष को इसका जवाब देना चाहिए. ठीक है, देखेंगे. 15-20 ये तो कोई लेने देने 15-20 हो रहे. हम 150 बात या 88 बात और 15 बात इसमें फर्क है. ये अच्छी बात है कि देवेंद्र फडणवीस भी मान गए कि वोटर लिस्ट में धांधली होती है और यही हम चाहते हैं. और हम कहते हैं उनको अगर ये ऑब्जेक्शन होगा तो उन्होंने भी हमारी ये जो प्रयास जो चालू है उसमें जुड़ जाना चाहिए और इलेक्शन कमीशन को लाइन पे लाने की जरूरत जो है उसमें सहभाग होना चाहिए. लास्ट क्वेश्चन. प्रभागीय रचना जी आहे मुंबई महानगरपालिकेची ती आता सुरुवात होणार आहे. त्याच्यामध्ये पण विरोधकांचा काही आक्षेप असणार आहे का? प्रभागीय रचना सुद्धा ती होईल. प्रभाग रचना ही सरकार पुरस्कृत असते. आयुक्त हा सरकारी नोकर असतो. मी स्वतः ठाण्यामधली प्रभाग रचना बघितलेली आहे. 2017 साली केलेली प्रभाग रचना ही नेत्यांच्या घरात बसून आयुक्तांनी केलेली आहे. त्याच्यामुळे प्रभाग रचना ही स्वतंत्र पद्धतीने करण्याचं काम निवडणूक आयोगाने करावं असं 4 महिने अगोदर त्यांना मी पत्र दिलेलं आहे. कुठलीही प्रभाग रचना ही स्वतंत्ररित्या केली जात नाही, त्याच्यावर प्रचंड सरकारचा दबाव असतो असा आमचा आरोप नाही, तर ते मी पुराव्यानिशी सिद्ध करून देईन. चला, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. शेवटचा प्रश्न. नाही, यामध्ये तुम्हाला मी माझं उदाहरण देतो. आम्ही ऑब्जेक्शन घेतलं, जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं पण होतं की नावं जी आहेत ती ऍड करा, ही नावं कमी करा, तरी सुद्धा ती नावं घेतली गेलेली आहेत. हे सत्य आहे. त्यामुळे हे जे आहे तुम्ही सांगताय तसं काही नाही. त्यांनी ती मतदारामधली नावं ठेवली, वाढवली, हे सत्य आता बाहेर येत आहे आणि त्यातूनच निवडणुका जिंकलेल्या आहेत. आणि तुळजापूरला निवडणूक अधिकारी हुळंबे नावाचे, मी नाव देईन, माझ्या ट्विटरवर आहे, यांनी पोलिसात तक्रार केली आहे की माझ्यावर दबाव टाकला जातोय 10,000 खोटी नावं टाकण्याची. त्यांच्याकडे ऍड्रेस नाही, त्यांच्याकडे कार्ड नाही, पण माझ्यावर दबाव टाकलाय आणि तसा FIR आहे तुळजापूरला. एक वेगळा विषय आहे. तुम्ही ICC आणि BCCI सारख्या मोठ्या संस्थांचं नेतृत्व केलेलं आहे क्रिकेट स्तरावर. सध्या कालपासून एक कदाचित वाद होण्याची शक्यता आहे. 14 सप्टेंबरला भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना आशिया कपमध्ये होतो. काही पक्षांनी त्यावर आक्षेप घेतलाय. पहलगाममध्ये जो हल्ला झाला त्या पार्श्वभूमीवर काही पक्षांचं म्हणणं आहे की भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खेळवला जाऊ नये. शिवसेना युपीटीचं इतकं म्हणणं आहे की जर भारतात हे सामने झाले तर आम्ही उधळून लावले असते. तर तुमचं काय मत आहे की भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होतो?
माझं काही मत त्याच्यात नाही. ही ज्या दिवशी इथे असं क्रिकेट काउन्सिलचं अध्यक्षपद सोडलं त्या दिवशीपासून क्रिकेट मॅनेजमेंट या संबंधीचा विषय मी सोडलेला आहे. चला आता बस संपलं. तर आपण बघितलं शरद पवार यांची पत्रकार परिषद झाली आणि मतदार याद्यांबाबत आमचा अभ्यास सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. निवडणूक आयोग योग्य काम करत नाहीये असं पवार म्हणाले आणि सोबतच आता मतदार याद्यांचा अभ्यास देखील करणार आहे. सोबतच या राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर शरद पवारांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी फडणवीसांचा फोन देखील आल्याचं म्हटलं.